श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो. या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते. यंदा 17 एप्रिल 2024ला रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते. तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिलला दुपारी 1:23 सुरू होईल. ती तिथी 17 एप्रिलला दुपारी 3:15 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 17 एप्रिलला रामनवमीचा सण हा साजरा केला जाणार आहे. आणि या शुभ दिवशी जे आहे आपल्याला प्रभू श्रीरामांची विशेष पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, समस्या आहेत, ह्या सर्वापासून आपल्याला मुक्तता मिळते. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे लावायचा असा एक रामदिवा. हा दिवा लावल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील. धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत करायचा आहे. आता ज्यांना ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही जमलं तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. पण नक्की करा, कारण आज आहे रामनवमी. त्याचबरोबर रामनवमीबरोबरच जे आहे चैत्र नवरात्रीची सुद्धा सांगताही होणार आहे. म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो संध्याकाळी माता लक्ष्मीची आगमनाच्या वेळीच करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल. आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला 7 प्रकारच्या धान्य हे ठेवायचं. आता हे धान्य म्हणजे तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी किंवा तुम्ही डाळीसुद्धा ठेवू शकता. 7 प्रकारचं धान्य आपल्याला थोडं थोडं त्या प्लेटवर ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये 2 वातींची 1 वात करून आपल्याला वाती टाकायची. त्याचबरोबर आपण हा उपाय लक्ष्मी प्राप्ती करता करतोय. माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करतात. म्हणून प्रयत्न करून ह्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच आपल्याला टाकायचं आहे. गाईचं तूप टाकल्यानंतर आपल्याला ह्या दिव्याच्या 5 बाजूला जे आहे हळदी कुंकवाची बोटंही ओढून घ्यायची आहेत. अशा रीतीने आपल्याला हा दिवा तयार करायचा आणि हा दिवा जो आहे ज्या प्लेटवर आपण 7 प्रकारचं धान्य ठेवलेलं त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसमोर, जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीसमोर ठेवा, फोटो असेल तर फोटोसमोर ठेवा, किंवा तुमच्याकडे बाळकृष्ण हे असणारच असणार आहेत. प्रभू रामचंद्र हे श्रीहरी विष्णूंचे 7वे अवतार आहेत. त्यामुळे आपण हा दिवा श्रीहरी विष्णूंच्या समोर ठेवला तरीही चालणार आहे. जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर ठेवलं तरीही चालणार आहे.
त्यानंतर आपल्याला त्या दिव्याची पूजाही करायची आहे। पूजा करताना त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे, धूपदीप दाखवून घ्यायचं आहे। अशा रीतीने त्या दिव्याची पूजा करायची। त्यानंतर आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला 108 वेळा जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा नवार्णव मंत्राचा सुद्धा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा विशेष पूजा करायची। तिचा पण जर तुम्हाला मंत्रोच्चार येत असेल, मंत्र येत असेल तर तिचा मंत्राचा सुद्धा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। आता काही कारणास्तव तुम्हाला 108 वेळा ह्या सर्व मंत्रांचा जप करणं शक्य नसेल तर किमान तुम्हाला 21 वेळा ह्या मंत्रांचा जप हा करायचा आहे। आता हा उपाय केल्याने आपल्याला त्याचं काय पुण्यफळ मिळतं ते सांगून देते। हा उपाय केल्यामुळे घरातला जो कर्ता पुरुष असेल किंवा इतरही सदस्य असतील जे धन कमवत असतील, ते जेव्हा पण घरातनं कामानिमित्त बाहेर जातात त्यांना नेहमी त्यांच्या कामामध्ये यश हे मिळत असतं। त्यांच्याकडे माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे आणि हा उपाय आपण वर्षातनं फक्त एकदाच करू शकतात। आपल्या घरामध्ये असणारे दारिद्र्य, गरिबी ही निघून जाण्याकरता आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। त्याचबरोबर आजच्या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे। जर तुम्हाला शक्य झालं तर अन्नदान करा, वस्त्रदान करा किंवा तुम्हाला काहीच नाही करता आलं तर दीपदान तरी नक्की आजच्या दिवशी करा। त्याचबरोबर आपल्याला अजून एक दिवा तयार करायचा आहे। आपल्याला पुन्हा तसंच दिवा तयार करायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटवर हळद आणि कुंकूने स्वास्तिक काढायचं आहे। 7 प्रकारचं थोडं धान्य ठेवायचं आहे। दिव्यामध्ये 2 कापसाची एक वात करून आपल्याला वात टाकायची आहे, गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा दिवा जो आहे आपल्याला त्या धान्यावर ठेवायचा आहे। दिव्याला 7 बाजूला आपल्याला हळदी कुंकूची बोटंही ओढून घ्यायची आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला कुठेही तुम्ही हा दिवा ठेवू शकता। दिव्याची वात जी आहे ती तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायची आहे, कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे, उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे। आता मुख्य प्रवेशद्वारावर हा असा दिवा आपण जेव्हा माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। कारण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो आपल्या घराचं सर्वस्व असतं। कोणतीही चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनं प्रवेश ही करत असते आणि जर अशा रीतीने आपण दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं। त्याचबरोबर आपल्याला एक दिवा तुळशीजवळ सुद्धा लावायचा। हा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचाच बनवायचा आहे। तुम्हाला 2 वातीची एक वात टाकून दिवा तयार करायचा आहे। थोडंसं तांदूळ खाली ठेवायचे आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करायचा आणि हा दिव्याची जी वात आहे ती उत्तर दिशेला असली पाहिजे, कारण तुळशी ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जेव्हा आपण उत्तर दिशेला तोंड करून उत्तर दिशेला वात करून जेव्हा हा दिवा प्रज्वलित करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते। त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी एक दिवा केळीच्या झाडाजवळ सुद्धा आवर्जून लावायचा आहे। ह्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही टाकू शकतात। दिवा जमिनीवर डायरेक्ट ठेवायचा नाही, फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण केळीच्या झाडामध्ये सुद्धा साक्षात श्री हरिविष्णूंचा वास असतो। प्रत्येक वेळेस जेव्हा आपण दिवे हे लावणार आहे तेव्हा आपल्याला दिव्याची पूजा करून झाल्यानंतर श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला प्रार्थनाही करायची की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन आपली चहूबाजूने प्रगती ही झाली पाहिजे। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।